नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव शांती विक्रम प्रधान। आज गुढीपाडव्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्या निमित्ताने मी आज माझं यूट्यूब चॅनल खोलत आहे, त्याचं नाव आहे शांतीस किचन। जसं की मी पहिलं पाऊल टाकते, त्यामुळे तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या मागे असू दे। चला मग सुरू करूया। चला मग मी पहिली रेसिपी श्रीखंडपासून सुरुवात करते। काल मी दही घेतलं होतं, थोडं व्हाईट कपड्यामध्ये, स्वच्छ कपड्यामध्ये मी बांधून ठेवलं होतं की त्याच्यामुळे पाणी निघून जावं। हे बघा, हे असं घट्ट झालंय, ठीक आहे। त्याला थोडं हे करायचं। त्याच्यामध्ये मी पिठी साखर घेतली आहे, केसर टाकून थोडंसं दूध घेतलं आहे, थोडंसं हे घेतलं आहे, बदाम, काजू, ही वेलची पावडर, थोडीशी जायफळ पावडर, थोडं पिस्ता घेतला आहे। चला मग त्याच्यामध्ये मी थोडी पिठी साखर टाकते, तुम्हाला आवडीनुसार टाका। थोडंसं हे केसर आणि दूध घेऊन हे केलं आहे। चांगलं मिक्स करायचं बाउलमध्ये। तर मी हे बाउलमध्ये काढते। वेलची पावडर, त्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे। आणि हे थोडे ड्रायफ्रुट्स मी बारीक करून घेतले। चला मग पुऱ्या बनवूया आणि श्रीखंड सोबत खाऊया। आपलं श्रीखंड रेडी आहे। आता आपण पुरीला सुरुवात करूया। हे बघा, पुरीसाठी मी पीठ मळून घेतलंय व गोळे वगैरे करून घेतले। चला मग आता कढई ठेवूया। कढई ठेवूया। कढई पुसून वगैरे घ्यायची, कारण त्याच्यामध्ये पाणी नसायला हवं। मी त्याच्यामध्ये तेल टाकते। थोडं गरम व्हायला पाहिजे, तोपर्यंत मी पुऱ्या बनवते। चला आपण आता ते तेलात टाकूया। कशी फुगली आहे पुरी। आपली श्रीखंड तयार आहे। गरमागरम पुरी तयार आहे, खायला या।